आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून आज बौद्ध आणि मातंगामधील वाद हा पराकोटीला गेलेला आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जात आहे. वितुष्ट वैर आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मी जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जात आहे, होत नाही असं म्हणत नाही मी. तर जाणीवपूर्वक बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून जाती तेढ आणि द्वेष आणि वाद आज घडीला पराकोटीला जात आहे, नेला जात आहे. किमान ज्या सोशल मीडियावरून ज्या पोस्ट खालच्या दर्जाच्या एकमेकाच्या विरोधात पडतात, त्या किमान बौद्धांच्या आणि मातंगाच्या त्यांच्या आयडिया तर तपासून बघा. खरंच तो मातंग समाजाचा आहे का बौद्ध समाजाचा आहे? RSSचा IT सेल हा सक्रिय झालेला आहे. फेक अकाउंटच्या माध्यमातून तो बौद्ध आणि मातंग समाजाच्या या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून निर्माण झालेला वाद या आगीमध्ये ते तेल वतण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे तर तपासून बघा. मातंग समाजाची एखादी पोस्ट असेल बौद्ध समाजाच्या विरोधात, एखादी मातंग समाजाच्या नावाखाली मातंग समाजाची पोस्ट असेल तर ती मातंग समाजाच्या फायद्याची नाही, हे मातंग समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि बौद्ध समाजाकडून काही लोकांची जर मातंग समाजाच्या विरोधातली पोस्ट असेल आणि महापुरुषांच्या बदनामीकारक पोस्ट असेल, दोन्ही समाजाकडून अत्यंत खालच्या पातळीवर पोस्ट असेल, तर दोन्ही समाजानं ठरवायचं की हे दोन्ही लोक ही पोस्ट करते हे दोन्हीही आमचे नाहीत, हे तरी समजून घ्या. मला वाटतं की खरंच आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा हेतू तरी चांगला आहे का? किंबहुना सरकारला आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं तर आहे का? हे तर मातंग समाजातील पुढाऱ्यांनी समजून घ्यावं. काय खरंच भाजप सरकारला आरक्षणाचं उपवर्गीकरण मातंग समाजाला न्याय द्यायचा आहे का? हे तरी मातंग बांधवांनी समजून घ्यावं. हे तर मातंग बांधवांनी आपल्या पुढाऱ्याला नेत्याला विचारा की तुम्ही जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली जो आंदोलन सुरू केलेलं आहे, ते जे भाजप सरकारला आरक्षणाचं उपवर्गीकरण तर करायचं आहे का? हे तर समजून घ्या. भाजपचे RSSचे दलाल हे समजून घेणार नाहीत. त्यांना तर RSS उपवर्गीकरणाच्या नावाखाली बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याची सुपारी भेटलेली आहे. काय भाडोत्र लोकांना, RSSच्या दलाल लोकांना आणि त्यांच्या संघटनेला सुपारी भेटलेली आहे. काय भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार लोकांना त्यांना काम दिलेलं आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन्ही समाजामध्ये भांडणं लागली पाहिजे, वाद पेटला पाहिजे, याच्यासाठी ते काम करतात. ते काय मातंग समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे काम नाही करत, ते विचार करणार नाहीत. परंतु बाकीच्या मातंग समाजातील काही बाकीच्या लोकांना, संघटनेला आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची मागणी करत असताना बाबांनो, भाजप सरकारला आरक्षणाचं उपवर्गीकरण तर करायचं आहे का? हे तर तपासून पहा. तुम्ही सरकारला निवेदन देत असताना हे तर तपासून पहा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची प्रामाणिक आहे का? हे तर तपासून पहा. मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली बौद्ध आणि मातंग समाजामध्ये सरकारला भांडणं लावायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी हे खुरापत काढून टाकलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये बौद्ध आणि मातंग समाजामध्ये एकोपा बंधुभाव वाढत आहे. आता कुठं मातंग समाज हा परिवर्तनाच्या वाटेवर चालत आहे. आता कुठं हे व्यवस्थेने छळलेले दोन सख्खे भाव एकत्र येत आहे आणि हे एकत्र येऊ नये. हे जर एकत्र आले तर मनोवाद्याचा खात्मा होणार आहे. ह्या भीतीनं बौद्ध आणि मातंग समाजामध्ये सातत्यानं वितुष्ट आणि भेद आणि तेढ निर्माण राहिला पाहिजे, तो कायमचा असला पाहिजे. ह्या दोघांनी कधी, या दोन सख्या भावांनी कधी एकत्रच येऊ नये, याच्यासाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची खुरापत काढली नसावी, हे तपासून पहा.
खरंच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाजाला न्याय द्यायचा आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाजाला उल्लू बनवून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रयत्न आहे? आरक्षणाचं उपवर्गीकरण हा मातंग समाजाला उल्लू बनवण्याचा प्रोग्राम आहे, तो मातंग समाजाला न्याय देण्याचा सरकारचा प्रोग्राम नाही, तर बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम आहे हा. हे समजून घेणं गरजेचं आहे. ते कसं बघा, आरक्षणाचं उपवर्गीकरण खरंच सरकारला करायचं असेल आणि समजा उपवर्गीकरण झालं समजा, तर यातून सुद्धा मातंगाचा फायदा नाहीच होत, उलट बौद्ध आणि मातंग समाजामध्ये तेढच निर्माण व्हायचा आहे. आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं नाही, केलं गेलं नाही, तर सरकार ती जबाबदारी आपल्यावर नाही घेणार. तर सरकार काय म्हणणार आहे, आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं होतं, आम्हाला मातंग समाजाला न्याय द्यायचा होता, परंतु बौद्ध समाजानं विरोध केल्यामुळं आरक्षणाचं उपवर्गीकरण करता आलं नाही. याही बाबतीमध्ये बौद्ध समाजावर दोष ठेवून बौद्ध समाजामुळे आरक्षणाचं उपवर्गीकरण करता आलं नाही, म्हणून पुन्हा पूर्व बौद्ध आणि मातंग समाजामध्ये हा जातीभेद, हा जाती तेढच निर्माण होणार आहे. म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तरी आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण नाही केलं तरी दोन्ही बाजूनं सुद्धा हा सरकारचा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचाच कार्यक्रम आहे, भांडणं लावण्याचाच हा RSSचा अजेंडा आहे. हे दोन्ही समाजातील सुज्ञ आणि समजदार लोकांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, संघटनेनं हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मातंग बौद्धांचं काहीच नुकसान नाही, परंतु मातंग समाजाचा तर काहीच फायदा होणार नाही. हे सुद्धा समजून घेणं, हे सुद्धा तपासून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आरक्षणाचं उपवर्गीकरण मागणी करण्यापेक्षा, आरक्षणाच्या उपवर्गीकरणापेक्षा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये बंधुभाव निर्माण होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच मी म्हणतोय की नको आरक्षणाचं उपवर्गीकरण, काय नको आरक्षणाचं उपवर्गीकरण, हवे बौद्ध आणि मातंगाचे एकीकरण. काय नको आरक्षणाचं उपवर्गीकरण, हवे बौद्ध आणि मातंग समाजाचं एकीकरण. ही भूमिका आज घेऊन गेलं पाहिजे. बौद्ध आणि मातंग समाजाचा एकच प्रबुद्ध समाज बनावा, तो असावा, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याच्या दोन्ही समाजाचा फायदा आहे. व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तत्कालीन महार आणि मातंग समाजाचा अधिक छळ केला. व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं त्या बौद्ध आणि मातंग समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा. जाती व्यवस्थेच्या विरोधात कोण अधिक लढू शकतो, की ज्यांना जाती व्यवस्थेनं अधिक छळलं ते पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग समाजच लढू शकतो ना. ज्यांना जातीवाद्यांनी अधिक छळलं, ज्यांना जाती व्यवस्थेनं, ज्यांना ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं अधिक छळलं, अधिक शोषण केलं, तेच बौद्ध आणि मातंग समाज इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढू शकतात. आणि ही प्रक्रिया आता कुठं यशस्वी होताना दिसत होती. आता कुठं बौद्ध आणि मातंग समाजाचं एकीकरण होताना दिसत होतं. ते पुन्हा फोडण्यासाठीच सरकारनं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा डाव खेळलेला आहे, हे समजून घ्या. आता कुठं माझा मातंग समाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं परिवर्तनाच्या वाटेवर चालत आहे. ते पाय पुन्हा वाढण्याचं काम RSSचे दलाल आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून करत आहे. सकट त्यावेळेच्या सकट आणि वायदंड्याची अवलाद आज पुन्हा एकदा सक्रिय होऊन पुन्हा एकदा मातंग समाजाचं नुकसान करण्यासाठी RSSच्या अजेंड्याला बळी पडत आहे. याचं फार आश्चर्य वाटत नाही. पण दुर्दैव असं आहे, दुर्दैव या गोष्टीचं वाटतं, वाईट या गोष्टीचं वाटतं, दुःख या गोष्टीचं होतं की जे स्वतःला मातंग समाजातील, जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून होत होते, ज्याने आतापर्यंत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजाचं चांगलं प्रबोधन केलं, ज्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कधीही समर्थन दिलं नाही, उलट त्यांच्या जर मुलाखती पाहिल्या काही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून काही मातंग समाजातील स्वतःला आंबेडकरवादी बौद्ध धम्म स्वीकारलेल्या काही नेत्यांच्या तुम्ही मुलाखती पहा, आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून काय बोलले ते पहा.
काही मातंग समाजातील भाषणं पहा, टाळ्या घेणारी वाक्य काय काय पहा आणि ते आज त्यांची भूमिका पहा. आज ते विचारावर ठाम नाहीत. म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे मातंग समाजातील, ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेले जे काही मातंग समाजातील काही नेते कार्यकर्ते आणि त्यांच्या संघटना, ह्या चालत्या वाहत्या गंगेत त्यांनी हात धुवायला सुरुवात केली. मांगाच्या मातंग समाजाचा नेता बनण्याच्या नादात RSSच्या अजेंड्याचे तेही वाहक बनत चाललेले आहेत. वाहक बनलेले याचं वाईट वाटतं. उलट त्यांनी या घडीला मातंग समाजातील आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या नेत्यांची आज मातंग समाजाला या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून ज्या दोन्ही समाजामध्ये जो भेद निर्माण होत आहे, जाती तेढ हा विकोपाला गेला जात आहे, आज त्यांची खरी गरज होती की प्रबोधन करण्याची गरज होती. या बाबतीतलं सत्य समाजाला सांगून हा वाद मिटवून याच्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. पण तो न घेता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाचा नेता बनण्याच्या नादात त्यांचं लिडरशिप नेतेगिरी करायला निघालेले आहेत. आणि RSSच्या दलालांच्या हातात हात आणि सुरात सूर त्यांनी मिसळलेला आहे. म्हणून नाईलाजानं मला असं वाटतं, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली RSSचे दलाल, भाजपचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि भाडोत्री लोक आणि मातंग समाजातील स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे नेते कार्यकर्ते संघटना यांची अभद्र युती हे मांगाचं वाटोळ करायला निघालेले आहेत. काय RSSचे दलाल, भाजपचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि RSSचे भाडोत्री लोक आणि मातंग समाजातील स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे नेते आणि त्यांच्या संघटना यांची अभद्र युती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली हे मांगाचं वाटोळ करायला निघालेले आहेत. हे सत्य आहे. हे सांगताना माझी भूमिका आज पटणार नाही. मला विरोध नेहमीप्रमाणे विरोध होणारच आहे. मला जातीचा नेता बनायचं नाही, मला जाती अंताच्या चळवळीचं नेतृत्व करायचं आहे. मला मांगाला गोड वाटेल म्हणून मांगाचं वाटोळ होण्याचं, आज वाटोळ करण्याचा अजेंडा जो RSSचा अजेंडा आहे, त्याच्यात मला वाहत जायचं नाही. त्याच्यात मला सहभाग होऊन मांगाचा नेता बनण्याच्या नादात मांगाचं वाटोळ आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मला करायचं नाही. म्हणून ही वास्तव आणि सत्य भूमिका मांडतोय. पण ती आज माझ्या समाज बांधवाला जर कळत नसली तर इतिहास साक्षी राहील. इतिहास साक्षी राहील. मातंग समाजाची भावी पिढी म्हणेल की प्रबुद्धसाठी हे आपल्या हिताचा विचार मांडत होते. याच्यासाठी आज जरी मातंग समाजानं मला ट्रोल केलं, जरी मातंग समाजानं मला प्रचंड विरोध केला, तरी बाबांनो, तुम्हाला गोड वाटेल, तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून तुमच्या नुकसानीचा विषय, नुकसानीचा मुद्दा आणि विचार मी मांडणार नाही. सत्यच बोलणार. म्हणून हे भूमिका मांडतोय. कारण मला जातीचा नेता नाही बनायचा. मला जातीचा नेता नाही बनायचा. जाती अंताच्या चळवळीचं मला नेतृत्व करायचं आहे. मला जाती अंताच्या चळवळीचा मला कार्यकर्ता बनायचा आहे. आणि म्हणूनच उपवर्गीकरणात आरक्षणाचं उपवर्गीकरण हवे, बौद्ध आणि मातंगाचं एकीकरण. शेवट एकच, बौद्ध आणि मातंग समाजाचा एकच प्रबुद्ध समाज असावा. यासाठी मी एक उदाहरण अत्यंत महत्त्वाचं आणि घडल्यानं सत्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा ही पंढरपूर तालुक्यातील एका गावात असताना सोलापुरातील मातंग समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत सहकारी, की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा असा ठराव 2 जून 1936ला ज्यांनी ठराव मांडला, ते मातंग समाजातील सोलापुरातील केरू जाधव आणि पंढरपुरातील बाबर किंबहुना सर्वगोड यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेची तयारी करत असताना त्या गावातील जातीवाद्यांनी मांगावरती हल्ला केला आणि प्रचंड बेदम मारहाण केली. आज सुद्धा त्या गावामध्ये महार नाही आणि मांग नाही. एखादं चुकून मस्के नावाचं कुटुंब आलेलं आहे आणि त्या जातीवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मातंग समाजातील या केरू जाधवला प्रचंड बेदम मारहाण केली आणि मेला म्हणून नदीला सोडून देण्यात आलं. पहाटे
मासे धरा येणाऱ्या भुईनं ह्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या केरू जाधवला पाहिलं, उचललं, बैलगाडीत घातला आणि पंढरपूरच्या नगर परिषदेच्या दवाखान्यात केरू जाधवांना ॲडमिट केलं आणि सोलापुराला त्यांचे वडील रामचंद्र जाधवांना कळवण्यात आलं की तुमच्या मुलाला बेदम मारलेला आहे, जातीवाद्यांनी हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये तुमचा मुलगा जखमी झालेला आहे, वाचण्याची सुद्धा जगण्याची सुद्धा शक्यता कमी आहे, तुमच्या मुलाला बघण्यासाठी तत्काळ या, पटकन या. हे कळल्यानंतर रामचंद्र जाधव सोलापुरातून पंढरपुरात आले. आपल्या मुलाला जातीवादी हल्ल्यामध्ये आपल्या मुलगा प्रचंड जखमी झाला, त्याला प्रचंड मारहाण झालेली आहे, तो वाचण्याची सुद्धा शक्यता नाही. हे आपल्या बापाला कळाल्यानंतर त्या बापानं सोलापुरातून पंढरपुरात आल्यानंतर आपल्या मुलाला बघायला जायला हवं होतं ना. पण मातंग समाजातील हे केरू जाधवांचे वडील हे सोलापुरातून आले, रामचंद्र जाधव, ते पंढरपुरात आल्यानंतर आपल्या मुलाला दवाखान्यात बघायला नाही गेले, ते महारवाड्यात गेले. त्यावेळेच्या महारवाड्यातील लोकांनी रामचंद्र जाधवला म्हटले, तुम्ही इकडं कसं काय, तुम्ही दवाखान्यात जावा, तुमचा मुलगा केरू हा शेवटचा श्वास घेत आहे, त्याला बेदम मारले, वाचण्याची सुद्धा शक्यता नाही हो, तुम्ही इकडं कशाला, आमच्या महारवाड्यात कशाला आला, तुम्ही तिकडं दवाखान्यात तुमच्या मुलाला बघायला जावा. त्यावेळेला मातंग समाजातील हे रामचंद्र जाधव त्यावेळेच्या महार बांधवांना म्हणाले की मी माझ्या केरूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरून केव्हाच ववाळून टाकलाय. काय, मी माझ्या केरूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरून केव्हाच ववाळून टाकलाय, त्याची मला पर्वा नाही, त्याची मला काळजी नाही. तुम्हाला किती, माझ्या महार बांधवांना किती लागलंय, तुम्हाला किती लागलं हे बघायला मी सोलापुरातून आलोय, माझ्या मुलाला बघायला नाही. ही भावना हे मातंग समाजातील रामचंद्र जाधवांची, केरू जाधवांच्या वडिलांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत सहकार्य असणाऱ्या केरू जाधवांच्या वडिलांची, रामचंद्र जाधवांची ही भूमिका होती. ह्या भावनेनं जोडूया ना बाबांनो. आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून विनाकारण वाद करत आणि भांडणं करत बसण्यापेक्षा आपण एवढे सख्खे भाव आहोत, आपण ह्या भावनेनं जोडूया ना. बौद्ध समाजाला जर पायात काटा टोचला तर मातंगाच्या डोळ्यात पाणी यावं, आणि मातंग समाजाच्या पायात जर काटा टोचला, ठेस लागली तर बौद्ध बांधवांच्या डोळ्यात पाणी यावं. हे बंधुत्वाच्या नात्यानं बौद्ध आणि मातंग समाजामध्ये हे बंधुत्व निर्माण करण्यासाठी हे उदाहरण आहे. हे का ऐतिहासिक काल्पनिक उदाहरण आहे, सत्य घटनेवर उदाहरण आहे. बौद्ध आणि म्हणजे की रामचंद्र केरू जाधवांचे वडील म्हणतात की बाबासाहेब केरू जाधवांचे वडील म्हणतात की केरू जाधवांना बेदम मारल्या जातीवाद्यानं, तो मरायला टेपलेला, त्याची मला काळजी नाही. त्या केरू जाधवांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरून केव्हाच ववाळून टाकलेलं आहे. तुम्हाला किती, महार समाजाला किती लागलं हे बघण्याकरता मी सोलापुरातून पंढरपुरात आलोय. अरे या भावनेनं जोडूया ना बाबांनो, या भावनेनं जोडूया. RSSच्या दलालाच्या खेळीला, RSSच्या अजेंट्याला बळी पडून कशाला आपल्या भावाभावामध्ये वितुष्ट आणि वाद निर्माण करता. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली भांडणं करण्यापेक्षा हा जो वाद आहे, तुला न मला न घाल कुत्र्याला, अशीच अवस्था होणार आहे बाबा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा फायदा ना मातंग समाजाला तर होणारच नाही, आणि बौद्ध समाजाचं काय फार मोठं नुकसान होणार नाही. हे तुला न मला न घाल कुत्र्याला अशी अवस्था नाही. याच्यासाठी कशाला भांडत बसायचं. आणि म्हणून नको आरक्षणाचं उपवर्गीकरण, हवे बौद्ध आणि मातंगाचं एकीकरण. बौद्ध आणि मातंग हा यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा.